यूट्यूब मित्रांनो, बघा आज कशाची भाजी बनवणार आहोत आपण. मेथीची भाजी. हे बघा, मेथी आपण धुवून ठेवलेली आहे 2-4 पाण्याने. 2-4 पाण्याने धुतले म्हणजे कचकच जे माती आहे ती निघून जाते. ठीक आहे. तर आता हे बघा, आपण याच्यात काय काय टाकलं आहे साहित्य. तेल टाकलं, कांदे टाकले आणि हिरव्या मिरच्या टाकल्या. आता हे छानपैकी असे बघा, छान तेलामध्ये याला पूर्णपणे ते चांगले म्हणजे तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे आपल्याला. हे बघा, तेलामध्ये म्हणजे हे पूर्ण जे कच्चपण आहे तेलामध्ये मिरचीचं आणि कांद्याचं निघून जाणार. याच्यात बघा, मेथीची भाजी एवढी साधी आणि सोपी आहे की खरंच काही लागत नाही. नाही आपल्याला हळद लागत, फक्त त्याच्यामध्ये तेल, हिरवी मिरची, मीठ, बस 3च वस्तू आपल्याला याच्यामध्ये लागतात. कोणी जिरंसुद्धा टाकतात, पण आता मी जिरं टाकणार नाही आहे. तर बघा, ही अशा पद्धतीनं आपली झालेली आहे आपल्या कांदे आणि मिरची. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकू. मीठ, हे बघा, मीठ बरोबर प्रमाणाप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. जास्त घ्यायचं नाही मीठ, कसं मेथीला जास्त मीठ लागत नाही. तरी मी कसा विचार करूनच कधीही मीठ टाकत असते. तर बघा मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता हे थोडं मीठ मिक्स होऊ दे. तोपर्यंत आपला भात पाहू आपण. बघा, भात झालेला आहे, गरम आहे. बघा, भात कसा फिरवत राहायचा शेवटी. जसं हे बघा, असं आपण फिरवत आहोत. फिरवला की हा खाली लागत नाही. नाहीतर कसं असते मित्रांनो, खालून जळून जाणार. आता आपला हा भात पूर्णपणे परिपक्व खाण्याच्या योग्यतेचा झालेला आहे. आपण गॅसला आता बंद करून देऊ. ठीक आहे मित्रांनो, छान आहे. चला, तर आपण आता येऊ आपल्या भाजीकडे. झालेलं आहे आपलं पूर्णपणे. आता आपण याच्यामध्ये टाकू मेथी. हे बघा मित्रांनो, गंज माझा छोटा झालेला आहे. तर आपण भाजी झाल्यानंतर, शिजून झाल्यानंतर कमी होते भाजी. आता आपण टाकू याच्यामध्ये मेथीची भाजी. हे बघा मित्रांनो, आता कमी आचेवरती आपण हे ठेवलेली आहे. आता आपली ही भाजी याच्यामध्ये आपण मिक्स करून ठेवू. ती थोडीशी. आणि एक आहे मित्रांनो, कधीही भाज्यांवरती, कोणतीच भाजी असो, भाज्यांवरती झाकणी किंवा पानदान झाकायची नाही. कसं असते, त्याला पाणी सुटते. ते ॲटोमॅटिकलीच पाणी बिना झाकल्याने पाणी सुटते. ते वाफेने नाही का चिमते ना, ती जेव्हा कमी होते ना भाजी तेव्हा. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण भाजी आपली करायला ठेवलेली आहे. आणि हे थोडं मी मिरच्या आता मिक्सरमध्ये बारीक केलेल्या होत्या, हाताने कापायला वेळ होते म्हणून हे थोडंसं किंचित राहिलेलं पाणी आपण टाकून देऊ. चला मित्रांनो, अशा पद्धतीने मी आता थोडा वेळ फिरवणार नाही, चमचा असा करून दाबून ठेवून देते. हीच ॲटोमॅटिकली कमी होत मग आपण खालची भाजी वरची भाजी खाली, असं करून आपण पद्धतशीर आपण आपली भाजी तयार करू. आणि मित्रांनो, भाजीला, ह्या मेथीच्या भाजीला म्हणा किंवा चवळीच्या भाजीला तेल जास्त टाका. मी 3 डवले टाकलेले आहे. मला वाटेल तर मी परत 1 डवला तेल टाकून आपली भाजीची रेसिपी आपण कंप्लीट करूया. धन्यवाद.